आज आपण सकाळी उठल्यापासून प्रत्येक व्यक्ती काय करतो, नोकरी करतोय, छोटा मोठा व्यवसाय करतोय आणि त्याच्यातून पैसा कमवतोय. पैसा कमवल्यानंतर हा पैसा आपण कुठे खर्च करतो, तर मार्केटमध्ये खर्च करतो. मी असं म्हणतोय, मार्केटमध्ये खर्च न करता तुम्हाला आरसी बिझनेसच्या शॉपिंगमध्ये खर्च करायचा आहे. कारण मी स्वतः किराणा दुकानदार आहे. मी आतापर्यंत बरेचशा होलसेलवाल्यांना माल घेतलेला आहे, पण तिथून मोठा कमिशन किंवा मोठा फायदा मला मिळाला नाही. तर हा नक्की बिझनेस काय आहे तुमच्या लक्षात येईल. बघा, मार्केटमध्ये जर आपण खरेदी करायला गेलो तर इथे जे फायदे आहेत ते तुम्हाला मार्केटमधल्या शॉपिंगमधून दुकानातून मिळणार नाही, जे आरसी बिझनेसच्या शॉपिंगमधून मिळतं. काय फायदे आपण बघूया. पहिला फायदा आहे मनी बॅक पॉलिसी. मनी बॅक पॉलिसी म्हणजे काय, तुम्ही मार्केटमध्ये दुकानातून 10 साबण घरी आणले, खरेदी केले आणि घरी आणले, त्याच्यात एक साबण तुम्ही घरी वापरला आणि एक साबण तो तुम्हाला आवडला नाही, तर बाकीचे 9 साबण तुम्ही त्या मार्केटमध्ये दुकानामध्ये रिटर्न देऊ शकत नाही. कारण तिथे दिलेलं असतं विकलेला माल पुन्हा घेतला जात नाही. पण जर हे 10 साबण तुम्ही आरसी बिझनेसच्या शॉपिंगमधून खरेदी केले आणि त्याच्यात एक साबण तुम्ही वापरला तर आणि तो तुम्हाला एक साबण आवडला नाही, तर बाकीचे 9 साबण तुम्ही पुन्हा 30 दिवसाच्या आत रिटर्न देऊ शकता आणि तुमचं इथे काही नुकसान होत नाही. वस्तू पाहिजे बदल वस्तू मिळू शकतात किंवा पैसे पाहिजे पैसे रिटर्न तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे हा बेनिफिट आहे आरसी बिझनेसच्या शॉपिंगमधला आणि हा फरक आहे मार्केटमध्ये. दुसरा फायदा आहे कॉम्प्युटराइज बिल. मार्केटमध्ये कुठलाही दुकानदार आहे ना, तुम्हाला तुमच्या नावाचा कॉम्प्युटरचा बिल देत नाही, सेल बिल देऊन देतात. पण आरसी बिझनेसमध्ये तुम्हाला तुमच्या नावाचा कॉम्प्युटरचा बिल मिळणार. ह्याच्याने काय TDS कट होऊन जाणार, देशाच्या विकासामध्ये तुमचा हातभार लागणार. हा दुसरा फायदा आहे. तिसरा फायदा आहे MRP. बघा, मार्केटमध्ये जर आपण खरेदी करायला गेलो तर सगळ्या वस्तू आपल्याला MRP मिळतात. तुम्ही साबण घेतला 10 रुपयाचा तर 10 रुपये द्यावे लागतात. एखादी पेस्ट घेतली मार्केटमध्ये कोलगेट तर त्याची MRP असेल 65 तर 65 रुपये तुम्हाला द्यावे लागतात. पण मित्रांनो, आपल्या इथे आरसी बिझनेसमध्ये तुम्हाला ह्या वस्तू 10 ते 15% डिस्काउंटने मिळणार. म्हणजे समजा महिन्याची तुमची खरेदी आहे 5,000 रुपयाची, मार्केटमध्ये तुम्हाला 5,000 रुपये मोजावे लागणार. पण ह्याच वस्तू तुम्ही जर आरसी बिझनेसच्या शॉपिंगमध्ये घेतल्या तर तुम्हाला ह्या वस्तू किती मिळणार, 4,000 रुपये मिळणार. तुमची बचत किती झाली, 1,000 रुपयाची. बघा, इथे 1,000 रुपयाची तुमची बचत होणार. आता बघा, याच्या पुढचा जो फायदा आहे तो आणखी इंटरेस्टेड आहे, कमिशन. आतापर्यंत तुम्ही बाजाराच्या दुकानात खरेदी करताय, कुठला असा दुकानदार मला दाखवा ज्याने खरेदी केल्याच्या नंतर तुमच्या अकाउंटला पैसे पाठवले. कुठला दुकानदार आहे का, नाही. बघा, इथे कमिशन आपल्याला मिळत नाही. मार्केटमध्ये दुकानातून आपल्या अकाउंटने खरेदी केली, आपण करतोय लाखो करोड रुपये आपण खरेदी करतो, आपल्या अकाउंटला एकही रुपये येत नाही. आरसी बिझनेसमध्ये काय फायदा आपल्याला, आपण केलेल्या खरेदीवरती आपल्याला कमिशन रिटर्न येतो. बघा, आता इथे समजा तुम्ही 5,000 रुपये खरेदी केली तर तुम्हाला इथे 1,000 रुपयाची बचत मिळाली, डिस्काउंट मिळाले तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला 10% पासून 32% कमिशन आपल्या खरेदीवरती मिळणाऱ्या परचेस वॉल्यूमवरती आहे. बरोबर. आता समजा तुम्ही इथे 5,000 खरेदी केली आहे, तिथे तुम्हाला 200 रुपये कमिशन तुमच्या अकाउंटला येणार. म्हणजे टोटल बचत किती झाली तुमची, 1200 रुपये.